पण पण असं आहे ना, आम्ही बघतोय की मुस्लिम मतदारांमध्ये कधी नव्हे ती इतकं ट्रॅक्शन आम्ही शिवसेनेला मिळताना बघतोय. म्हणजे तिथे आम्ही बघतोय की मुस्लिम एरियामध्ये पूर्वी 92च्या नंतर एक जो मुंबईमध्ये आपण जो एक दरी बघितली होती ती बघता आणि आजची परिस्थिती बघता आज मुस्लिम तिथे मशालचे उमेदवार किंवा मशालीची चिन्ह तिकडे घेऊन मुस्लिम सौगाते मोदी न वाटता, म्हणजे मोदींसारखं मोदींचे फोटो लावलेल्या भेटी त्यांना न देता, कारण याचं कारण मुस्लिमांना सुद्धा आमचं हिंदुत्व काय आहे हे कळलेलं आहे. म्हणजे भाजपचे जे आहेत स्वतः भाजपचे मंत्री गोमांस खातात आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतात. त्या गोमांस खाणाऱ्या मंत्र्यांबरोबर अमित शहा जेवायला बसतात आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतात. जाऊ द्या, आता आपण मला असं वाटतं महापालिका आहे, महापालिकेमध्ये हा हिंदू मुस्लिम हा हे नाही आहे. कारण आज मुंबईमध्ये जे प्रदूषण आहे ज्याचा त्रास मला होतोय तो हिंदूंनाही होतोय, मुसलमानांनाही होतोय, ख्रिश्चनांना होतोय, सीख सगळे सर्व. म्हणजे आपल्याकडचं प्रदूषण आहे हे सेक्युलर आहे की काय? कारण तो सर्व धर्मीयांना सगळं ते होते. तुमचा आवाज बसलेला आहे, आवाज बसलाय. मुंबईमध्ये सगळ्यांनाच खड्ड्यातून जावं लागतंय. मुंबईमध्ये सगळ्यांनाच तुंबलेल्या पाण्याचा सामना करायला लागतोय. ह्याच्यामध्ये हिंदू भाजप वेगळे काढून त्यांना काय वेगळी सुविधा देतोय का? आणि आता भाजपचं जे काय विनाशाची गती जी त्यांनी लावली, विनाशाचीच गती ना. कारण ते आत्ता ह्याच पहिल्या पावसाळ्यामध्ये वरळीचं मेट्रो स्टेशन तुंबलं. ही विनाशाचीच गती आहे, नाही तर दुसरं काय. अनेक ठिकाणी जिकडे पाणी तुंबायचं आम्ही त्याची तुंबलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सोयी केल्या होत्या, तिकडे सुद्धा आणि आणखीन काही ठिकाणी पाणी तुंबले. ही विनाशाची गती आहे भाजपची.